राजकारण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात तेच जुने चेहरे, तीच पारंपरिक भाषणं आणि सत्तेची गणितं. पण गेल्या काही दिवसात देशातील राजकारणात एक असा बदल घडलाय, ज्याने सगळ्याच नेत्यांना आपली रणनीती बदलायला भाग पाडले. आणि या बदलामागचे कारण आहे जेन झी. कालपर्यंत ज्या पिढीला फक्त मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसणारी, राजकारणाशी काही देणे घेणे नसलेली पिढी म्हणलं गेलं, ती जेन झी आता अचानक सर्व राजकीय पक्षांच्या अजेंडावर पहिल्या क्रमांकावर आली आहे. जंतर मंतरतील एका आंदोलनाने देशाच्या राजकीय वर्तुळात असा काय भूकंप आणला की राहुल गांधी पुण्यात छात्रो की गूंज म्हणून त्याची संवाद साधतायत, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात मंथन चारच्या मंचावरून त्यांना साथ घालतायत. साठीच्या घरात असलेले खासदार अचानक वाईब, गोट आणि नो कॅप असे जेनजी स्लँग का वापरू लागलेत? आजच्या या विशेष एपिसोडमध्ये आपण याच राजकीय स्थित्यंतराचे विश्लेषण करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी हर्षवर्धन भोसले. सकलमध्ये आपले स्वागत आहे. जंतर मंतरवरील आंदोलनाआधी राजकीय पंडितांचा आणि निवडणूक रणनीतिकारांचा एक समज होता. जेनजीला राजकारणात रस नाही. 1997 ते 2012 दरम्यान जन्मलेल्या पिढीचा मतदानाचा टक्का इतर वयोगटाच्या तुलनेत नेहमीच कमी असायचा असं तज्ज्ञ सूचित करतात. या पिढीला इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनची सवय आहे. ते फक्त रील्स आणि सोशल मीडियावर व्यक्त होतात. रस्त्यावर उतरून संघर्ष करणे त्यांच्या डीएनए मध्ये नाही अशी धारणा सर्वच पक्षांची झाली होती. पण जंतर मंतरवरील आंदोलनाने हा समज मुळासकट उखडून फेकला. या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे इथं कोणताही प्रस्थापित राजकीय नेता नव्हता. हे आंदोलन ऑर्गॅनिक होतं. कॅन्सल कल्चरमध्ये वाढलेल्या या मुलांनी जेव्हा प्रस्थापित व्यवस्थेला थेट रस्त्यावर येऊन प्रश्न विचारले, तेव्हा राजकीय पक्षांना जाणवले की ही मुले नुसते कीबोर्ड वॉरियर्स नाहीत. जर त्यांच्या भविष्याशी किंवा हक्कांची तडजोड होत असेल तर ते रस्त्यावर उतरून व्यवस्थेला आव्हान देऊ शकतात. या एका घटनेने राजकीय पक्षांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आणि इथूनच सुरू झाली जेनझीला आपल्याकडे खेचण्याची चुरस. आता आपण पाहूया चुरशीची काही ठळक उदाहरणे. पहिलं म्हणजे राहुल गांधी यांची छात्रो की गूंज. नुकतेच राहुल गांधी यांनी पुण्यात छात्रो की गूंज या कार्यक्रमामध्ये थेट जनतेशी संवाद साधला. या कार्यक्रमातील काही ठळक मुद्दे पाहूयात. मुद्दा नंबर 1 म्हणजे गिग इकॉनॉमी आणि नोकरीची शाश्वती. या संवादामध्ये राहुल गांधी यांनी पारंपरिक राजकारणाला फाटा देत स्विगी, झोमॅटो सारख्या प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या तरुणांच्या प्रश्नांवर म्हणजेच गिग इकॉनॉमीवर भर दिला. या तरुणांच्या सामाजिक सुरक्षेचा मुद्दा त्यांनी उचलून धरला. त्यांनी घेतलेला दुसरा मुद्दा म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य. विद्यापीठांमध्ये विचार मांडण्याची मोकळीक असायला हवी. तुमच्यावर विचार थोपवले जाऊ नयेत हा जेनझीला भावणारा मुद्दा त्यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडला. त्यांनी घेतलेला तिसरा मुद्दा म्हणजे मुलींची सुरक्षा आणि समान संधी. आजच्या तरुणींना केवळ संरक्षणाची पोकळ आश्वासने नकोत, तर निर्भयपणे वावरतेल असं सुरक्षित वातावरण आणि करिअरमध्ये समान हक्क हवे आहेत. जेनझी मुली या व्यवस्थेतील असमानतेवर थेट जाब विचारणार आहेत. हे ओळखूनच त्यांनी महिला सुरक्षेला राजकीय आश्वासने पलीकडे नेऊन या पिढीचा एक मूलभूत हक्क म्हणून मंचावर मांडले. काँग्रेस संवाद साधते तर भाजप कसे मागे राहील? दुसरीकडे भाजपनं आपली रणनीती बदलली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरामध्ये मंथन 4 या प्लॅटफॉर्मवरून तरुणांशी संवाद साधला. त्यातील काही ठळक मुद्दे पाहूयात. त्यांनी घेतलेला पहिला मुद्दा म्हणजे एआय आणि स्टार्टअप इकोसिस्टीम. फडणवीस यांनी भावनिक राजकारणाऐवजी डेटा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि महाराष्ट्रातील स्टार्टअप पॉलिसी यावर जोर दिला. जेनझीला जागतिक पातळीवर कसं टिकून राहता येईल याची त्यांनी ब्लूप्रिंट मांडली. त्यांनी घेतलेला दुसरा मुद्दा म्हणजे स्किल्ड इंडिया. केवळ डिग्री नाही तर स्किल डेव्हलपमेंटद्वारे रोजगाराच्या संधी कशा निर्माण होतील यावर देवेंद्र फडणवीस यांनी फोकस केला. जेनझी मुळे झालेला हा बदल फक्त नेत्यांमध्येच नाही तर प्रशासनातही दिसतोय. दिल्ली पोलिसांना नुकतेच काही आदेश देण्यात आल्याचे वृत्त आहे, ज्यामध्ये जेनझी आंदोलकांना हाताळताना जुनी लाठीचार्जची पद्धत न वापरता त्यांच्याशी संवादातून आणि मानसिक पातळीवर परिस्थिती कशी हाताळावी याचे निर्देश दिले आहेत. आजच्या या जेनझीमुळे राजकीय नेते भूमिका बदलत आहेत. याचे कारण म्हणजे 2014 साली हा जेनझी मतदार वर्ग नव्हता. 2019 साली यातील काही प्रमाणातील मुलं मतदानात सहभागी होते. पण 2029 मध्ये जेनझी मुलांची मतदानातील टक्केवारी जास्त असणार आहे. मग यांच्यासाठी भूमिका का बदलली जात आहे? तर ही पहिलीच पिढी आहे जी जात धर्म याची गणित मानत नाही, ते बदल मागत आहेत. आणि त्यामुळेच राहुल गांधी यांच्या संवादात कुठेही जात जनगणना हा मुद्दा नव्हता किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणामध्ये कुठेही हिंदू मुस्लिम या गोष्टीचा उल्लेख दिसला नाही. हा जो काही बदल राजकारणात दिसतोय तो नक्की स्वागतार्ह आहे. लोकशाही तरुणांचा आवाज ऐकला जाणे हे सदृढ व्यवस्थेचं लक्षण आहे. पण आणि इथं एक खूप मोठा पण आहे, केवळ 2-4 इंग्रजी शब्द वापरून, टी शर्ट घालून किंवा पॉडकास्टवर मुलाखती देऊन जेनझी तुमची मतदार बनेल या भ्रमात राजकीय पक्षांनी राहू नये.
जेनझीला मतदारात बदलण्याआधी त्यांना समजून घेणे सर्वात जास्त गरजेचं आहे. कसं समजून घेता येईल हे पाहूया. पहिलं तर ऑथेंटिसिटी हीच त्यांची करन्सी आहे. या पिढीकडे इंटरनेटचा प्रचंड मोठा ऍक्सेस आहे. तुम्ही स्टेजवर काय बोलता आणि वास्तवात तुमची धोरणं काय आहेत यातील तफावत ते एका सर्च मध्ये उघडी पाडू शकतात. त्यामुळे PR एजन्सीने तयार केलेली इमेज ते लगेच ओळखतात. त्यांना परफेक्ट नेता नको आहे, त्यांना ऑथेंटिक नेता हवाय. दुसरं म्हणजे मुद्द्यांचं राजकारण हवंय, ओळखीचे नाही. म्हणजेच इश्यू बेस्ड वर्सेस आयडेंटिटी बेस्ड. पारंपरिक मतदार हा जात, धर्म, प्रांत यावरून मतदान करत आला आहे. पण जेनझीचे प्रश्न वेगळे आहेत. त्यांना क्लायमेट चेंज म्हणजे हवामान बदल, मेंटल हेल्थ म्हणजे मानसिक आरोग्य, LGBTQ+ चे हक्क आणि डेटा प्रायव्हसी या विषयांवर पक्षाची भूमिका काय आहे हे जाणून घ्यायचं आहे. हे विषय भारताच्या मुख्य प्रवाहातील राजकारणात कधीच नव्हते, पण आता ते आणावे लागतील. तिसरी गोष्ट त्यांना हवे म्हणजे पारदर्शकता आणि संवाद. त्यांना मायबाप सरकार नकोय, तर त्यांना एक पार्टनर हवाय जो त्यांच्याशी बरोबरीने संवाद साधेल. मोनोलॉग म्हणजे एकतर्फी भाषण ऐकण्याची त्यांची तयारी नाही, त्यांना डायलॉग म्हणजे संवाद हवाय. मग आता प्रश्न उरतो की या पक्षाने आणि नेत्याने असं नेमकं काय केलं पाहिजे जेणेकरून जेनझी फक्त आकर्षित होणार नाही, तर लोकशाही प्रक्रियेचा एक भक्कम भाग बनेल. या बाबतीत राजकीय जाणकार काही गोष्टी सूचित करतात. पहिला म्हणजे धोरण निर्मितीत थेट सहभाग म्हणजे शॅडो कॅबिनेट. राजकीय पक्षांनी फक्त निवडणुकीपुरते तरुणांचा वापर न करता पक्षाच्या जाहीरनाम्याच्या समितीमध्ये म्हणजे मॅनिफेस्टो कमिटीमध्ये जेनझी प्रतिनिधींना स्थान दिले पाहिजे. युथ शॅडो कॅबिनेट सारख्या संकल्पना राबवून त्यांच्याकडून धोरणात्मक इनपुट घेतले पाहिजेत. दुसरा मुद्दा ते सूचित करतात की डिजिटल टाउन हॉल म्हणजेच केवळ रॅली काढण्यापेक्षा रेडिटवरील आस्क मी एनिथिंग किंवा युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून विना स्क्रिप्टेड प्रश्नांना नेत्यांनी सामोरे गेलं पाहिजे, जिथे तरुण थेट आणि टोकदार प्रश्न विचारू शकतील आणि नेते त्यांना पारदर्शक उत्तरे देतील. तिसरी गोष्ट ते सूचित करतात की स्थानिक पातळीवरील प्रश्न सोडवणे. जागतिक मुद्द्यांसोबत स्थानिक रोजगार, शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी आणि शहरांमधील सार्वजनिक पायाभूत सुविधा यावर प्रॅक्टिकल सोल्युशन देणारा पक्ष या पिढीला जवळचा वाटेल. आणि चौथी गोष्ट ते सुचवतात की गिमिक्स थांबवा. जेनझी स्लँग वापरणे ठीक आहे, पण त्यामध्ये ठोस कृतीही जोड नसेल तर हेच तरुण इंटरनेटवरती मीम्स बनवून तुमची खिल्ली उडवायला वेळ लावणार नाही, हे नेत्यांनी लक्षात घ्यायला हवं. थोडक्यात सांगायचं तर जंतर मंतरच्या आंदोलनाने राजकीय पक्षांना खडखडून जागे केले आहे. राहुल गांधींचा छात्रकी गुंज किंवा देवेंद्र फडणवीसांचा मंथनचार हे या बदललेल्या राजकीय हवेचे इंडिकेटर्स आहेत. पण ही लढाई जिंकण्यासाठी राजकीय पक्षांना आपला सॉफ्टवेअर अपडेट करावा लागेल. जेनझीला गृहीत धरण्याची चूक आता कोणत्याही पक्षाला परवडणारी नाही, कारण ही पिढी केवळ प्रश्न विचारून थांबणार नाही, तर व्यवस्थेला उत्तर द्यायला भाग पाडते. तुम्हाला काय वाटतं? राजकीय पक्ष खरोखरच जेनझीचे प्रश्न समजून घेत आहेत की हा फक्त निवडणुकीचा एक स्टंट आहे? तुमचे मत आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद. बाबा खूप बोर होत आहे, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम.